मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी संगमनेरमध्ये सर्वपक्षीय मोर्चा, तर दुसरीकडे जायकवाडी धरणात रात्रीपर्यंत पोहोचणार पाणी। राज्यात आणखी 1000 गावं दुष्काळग्रस्त जाहीर होण्याची शक्यता। पीक पैसेवारी काढण्याची प्रक्रिया पूर्ण, सरकारकडून लवकरच घोषणा होण्याची शक्यता। गेल्या 3 वर्षांपासून पाण्याच्या टंचाईमुळे हिंगोली जिल्ह्यातल्या पिकांना फटका। पाणी नसल्याने तोडावी लागतायत हिरवीगार केळीची झाडं। दुष्काळावर मात करत परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना केला विक्रम। 20,000 शेतामध्ये काढली तब्बल 3,000 क्विंटल तूर डाळ। आणि गडचिरोलीमध्ये पोलीस अधिकाऱ्यानं केलेल्या खुनाचा 10 महिन्यांनंतर उलगडा। दुसरं लग्न करून केला होता पहिल्या पत्नीचा खून। नमस्कार, मी सुप्रिया नरखेडकर। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। आणि सर्वात पहिलीच बातमी मराठवाड्याची। नगर नाशिकमधून मराठवाड्यासाठी सोडलेलं पाणी आज 5 वाजता मराठवाड्याच्या हद्दीमध्ये पोहोचलंय। वैजापूर तालुक्यातून नाहूर बंधाऱ्यात पाणी पोहोचलेलं आहे आणि रात्री 10 वाजेपर्यंत हे पाणी जायकवाडी धरणामध्ये पोहोचेल। हे नाशिकच्या धरणातून सोडलेलं पाणी मात्र नगरमधून सोडलेलं पाणी 16 तास उशिरा जायकवाडीमध्ये पोहोचणार आहे। मराठवाड्याला पाणी द्यायला विरोध करणारी याचिका आता सुप्रीम कोर्टानं फेटाळली। आज सुप्रीम कोर्टामध्ये यावर सुनावणी झाली, तर नगर आणि नाशिकचे साखर कारखानदार सुप्रीम कोर्टात गेले होते। या निर्णयामुळे नगर नाशिकमधल्या कारखानदारांची मोठी निराशा झाली आहे। नाशिक आणि नगरच्या धरणांमधून 12.84 टीएमसी पाणी सोडलं जाणार आहे। तर मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या निर्णयाचा निषेध म्हणून आज संगमनेर आणि नेवासेमध्ये बंद पुकारण्यात आलाय। संगमनेरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी हा मोर्चा काढला, तर नेवाशातही रास्ता रोको करण्यात आलाय। शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। नदीवरचे बंधारे भरून द्या या मागणीसाठी घोडेगाव रास्ता रोको झालाय। सध्या निळवंडे धरणातलं पाणी संगमनेर तालुक्यामध्ये पोहोचलंय, तर निळवंडे धरणाचं पाणी जायकवाडीला पोहोचण्यासाठी आणखी 4 दिवस लागतील। म्हणजे कधी किती पाणी असताना किती कुठून सोडावं याचा विचार करत असताना जर जायकवाडीत खूप पाणी आलं तर इकडे उलट वरती पाणी आणता येणार आहे का, असा कुठं विचार केला। शेवटी ते सुद्धा लोक काय परके असं आम्ही मानत नाही, परंतु सगळ्या याच्यामध्ये ही जी इथं उभा राहिलेला विकास आहे हा पूर्णपणे मोडला जाणार आहे। त्याला संरक्षण कसं द्यायचं याचाही विचार हा होणं आवश्यक आहे। पण नियम करत असताना मात्र दुर्दैवी नियम तयार करण्यात आले आणि त्याच्यातून हा अन्याय सुरू झालेला आहे। परंतु यावेळेस पाणी सोडताना शासनाने न्यायालयाच्या नावाखाली या सगळ्या किटीवरच्या फळ्या काढून ठेवून पोलीस बंदोबस्तामध्ये त्या बाजूला हलवलेल्या आहेत। हा नदीकाठच्या शेतकऱ्यांवरती मोठा अन्याय आहे आणि म्हणून त्या किटीवरमध्ये पाणी भरून मिळावं ही आमची प्रमुख मागणी आहे। त्याचबरोबर मुळा धरणामध्ये पाणी शिल्लक असताना 8 महिने झालेत मुळा धरणाच्या उजव्या कालव्याचं रोटेशन सोडलेलं नाही, तर ते रोटेशन त्वरित सोडावं अशा 2 प्रमुख मागण्या आजच्या मोर्चाच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या आम्ही शासनापुढे केलेल्या आहेत। मराठवाड्याला पाणी सोडल्याच्या विरोधामध्ये आजही बरेच आंदोलनं नगर जिल्ह्यामध्ये सुरू होती। बाळासाहेब थोरात यांनी आज या ठिकाणी भव्य मोर्चा संगमनेरामध्ये काढलेला होता, तर तालुक्यातल्या नागरिकांनी व्यापाऱ्यांनी आज उत्स्फूर्त बंद पाळून या ठिकाणी या निर्णयाचा विरोध केला। तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते शंकरराव गडाख यांनी घोडेगाव या ठिकाणी नगर औरंगाबाद रस्ता सुमारे 3 तास अडवला होता। हा रस्ता अडवला त्यामुळे शंकरराव गडाख यांना अटकही झाली, 300 कार्यकर्त्यांना अटक झाली आहे। म्हणजे एकंदरीतच मराठवाड्याला सोडलेलं हे पाणी दररोज पेटतं आहे, दररोज आंदोलन होत आहेत, मात्र सरकार आजही त्यामध्ये लक्ष घालत नाहीये। हायकोर्टाने पाणी सोडण्याचे आदेश दिलेले आहेत, मात्र मराठवाड्याला पिण्यासाठी पाण्याची गरज किती आहे तेवढंच पाणी सोडा हे सांगितलेलं असतानाही हे पाणी किती सोडलं जातंय, किती सोडलं जाणार आहे, त्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये पाणी किती शिल्लक राहणार आहे याचा विचार कुठेतरी झालेला दिसत नाही। त्यामुळे नगर जिल्ह्यातली एकमेकाच्या विरोधात असणारी सर्व नेते मंडळी आज एकत्र येऊन एक बैठक घेत आहेत। या बैठकीमध्ये पुढील जी रणनीती आहे ती ठरवली जाणार आहे। आंदोलनाची दिशा कशी असणार आहे याबद्दल या ठिकाणी चर्चा होणार आहे। त्यामुळे सध्या सरदशीर मार्गाने सुरू असलेली ही आंदोलने आक्रमक होऊन
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकतात. त्यामुळे वेळीच सरकारने हस्तक्षेप करावा, नाहीतर हा प्रादेशिक वाद कुठेतरी रक्तरंजित होणार नाही याची काळजी आज घेणं गरजेचं आहे. हरीश दिमोटे, IBN लोकमत, अहमदनगर. तर आता राज्यामध्ये आणखी 1000 गावांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी 14,800 गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. पीक पैसेवारी काढण्याची प्रक्रिया सुरू असल्यानं आणखी 1000 गावांमध्ये आता दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर होऊ शकते. या गावांमध्ये पीक पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असल्यानं या गावांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर होऊ शकते. वाशिम जिल्ह्यातील मालेगावात तहसील कार्यालयावर शेकडो शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चा काढलाय. हा मोर्चा राष्ट्रवादीच्या वतीनं काढण्यात आलाय. वाशिम जिल्ह्यातील गेल्या वर्षीच्या सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यानं दुष्काळ सदृश परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत असताना देखील राज्य शासनानं अजूनही वाशिम जिल्ह्यातील एकाही गावात दुष्काळ जाहीर केलेला नाही. सर्वात कमी पर्जन्यमान जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात झालं असून सुद्धा आणेवारी जास्त दाखवण्यात आल्याच्या निषेधार्थ मालेगावात तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी शेकडोंच्या संख्येनं तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढलेला आहे. हा मालेगाव तालुक्याचा शेतकरी वर्ग फार याच्यामध्ये नाचारी पत्कराची पाळी आलेली आहे. त्यामुळे हे मोर्चाचं आयोजन केलं आहे. आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्याचं जे कर्ज घेतलेले आहे शासनाच्या वतीनं, बँकेच्या वतीनं, ते कर्ज मुक्त झालं पाहिजेत. शेतकऱ्याचा सातबारा कोरा होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सुद्धा दिली पाहिजेत आणि दुष्काळ जाहीर केलं पाहिजे मालेगाव तालुका. अशा वतीनं आम्ही मालेगाव तालुक्यातून जवळपास सगळ्या शेतकरी वर्गांनी, हजारो शेतकरी हे झालेले 21,000 शेतकऱ्यांनी या सह्या करून शासनाला कळवलेलं आहे. आजच्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही 21,000 शेतकऱ्यांनी सह्या करून आम्ही आज तहसीलदार मॅडमच्या माध्यमामधून आम्ही शासनाला, मुख्यमंत्र्याकडे कळवत आहोत. तुरडाळीच्या वाढत्या दरानं सामान्यांच्या तोंडचं पाणी पळवलंय. मात्र परभणीतल्या एका शेतकऱ्यानं दुष्काळावर मात करत नवी किमया केली आहे. जिंतूर तालुक्यातल्या पांढरी गावातल्या केशव बुधवंत यांनी 20 एकर शेतात 300 क्विंटल तूर डाळीचं पीक काढलंय. केशव बुधवंतांनी आपल्या शेतामध्ये ड्रीप सिंचन पद्धत अवलंबून घरीच तुरीचं बियाणं तयार केली आहे. त्यानंतर त्यांनी 1.5x5 या बांगडी पद्धतीनं तुरीची लागवड केली आहे. खत देऊन आणि वेळेवर फवारणी केली आणि पाहता पाहता जून महिन्यामध्ये केलेली लागवड आज उत्पन्नामध्ये बदलली आणि 20 एकरात तब्बल 300 क्विंटल उत्पन्न काढण्याची किमया त्यांनी केली आहे. त्यांनी केलेल्या या प्रयोगाची सध्या जिल्हाभर चर्चा असून ऐन दुष्काळात एवढं जोमात पीक कसं घेतलं हे पाहण्यासाठी अनेक ठिकाणांहून शेतकरी बुधवंत यांच्या शेतात येत असून ही शेती पाहून जाताना शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासामध्ये मात्र मोठी वाढ झाल्याचं खुद्द शेतकरी सांगतायत. तुरीची जात ही मारुती 96 आहे आणि जैनचं ड्रीप आहे. त्याच्यामुळं मला एक अपेक्षित अंदाज आहे की 300 क्विंटल उत्पन्न होईल. 300 ते 350 क्विंटल मला 100% उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे. आणि ही लावगड पद्धत जी आहे ती पहिले याच्या अगोदर मजुराच्या हाताने लावगण केलेली आहे. लावगण करायच्या पहिले अर्धा तास पाणी सोडलं आणि त्याच्यानंतर 3 ते 4 बिया टोचून काढले आणि त्याची उगवण शक्ती चांगली होण्यासाठी जवळपास वरून 3 दिवस सतत अर्धा तास पाणी सोडलं. त्याच्यामुळे एक उगवण शक्ती झाली. तुरीची शेती पाहून आज एवढा आनंद झाला मला, कारण आज मार्केटमध्ये तुरीचे भाव गगनाला भिडले आणि हे 20 एकर क्षेत्रामध्ये 300 क्विंटल जवळजवळ अपेक्षित उत्पादन मिळाल्याच्या नंतर प्रत्येक शेतकऱ्यानं जर असं जर केलं तर आत्महत्या करण्याची वेळच शेतकऱ्यावर येणार नाही. कारण पाण्याचं योग्य नियोजन, खताचं आणि शेणखताचं पण नियोजन केल्याच्या नंतर खरंच याच्यात उत्पादन भरपूर काही मिळण्याची अपेक्षा आहे. मराठवाड्यामध्ये सतत 3 वर्षांपासून कमी पावसामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. प्यायला पाणी नसल्यामुळे पिकांना पाणी देणार कसं असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलाय. अशा परिस्थितीत कोरडवाहू शेतकऱ्यासोबतच दुष्काळाचा फटका ओलिताखाली शेती असलेल्या शेतकऱ्यांना देखील बसतोय. केळीचं नंदनवन म्हणून ओळखणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा परिसरात भयाण परिस्थिती आहे. 6 महिन्यांपूर्वी 16 रुपयाला केळीचं रोप आणून शेतकऱ्यांनी लावलंय. मात्र मान्सून संपला तरी योग्य पाऊस न झाल्यामुळे विहीर, बोरवेल आटलेला असून त्यामुळे आता केळीला पाणी देणार कसं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. पाणी नसल्यामुळे जमिनीला भेगा पडल्या असून जमिनीची ओल पूर्णपणे संपलेली आहे.
पैसे आणि मेहनत करून वाढवलेले हे हिरवेगार केळीच्या झाडांना द्यायला पाणी नसल्यामुळे नाईलाजामुळे शेतकऱ्यांना हे केळीचे झाडं आता तोडावी लागतात. पाणी जर असतं तर 4 महिन्यांनी या झाडांना केळी लागली असती, मात्र यापुढे केळीला पाणी देता येणार नसल्यानं शेतकऱ्यांना अखेर हे झाडं स्वतः तोडावे लागतात. डोंगरकडा इथे जाऊन या परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी कन्हैया खंडेलवाल यांनी. यावर्षी मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळाचं झाडं दिवसेंदिवस आणखी तीव्र होताना दिसत आहेत. कोरडवाहू शेतीसोबतच ओलिताखाली असलेल्या शेतीमध्येही शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत. मी सध्या उभा आहे डोंगरकडा या शिवारात. आपण या ठिकाणी बघू शकता, हे जी मी या ठिकाणी उभा आहे या शेतकऱ्यांनी पाणी नसल्यामुळं उभे केळीचे झाडं कापलेले आहेत. इथं थेंबभरी पाणी सापडत नाहीये, जनावरांना पाणी पिण्याला मिळत नाहीये, माणसाला तर दूरच राहिलं, पण शेतीला सुद्धा पाणी मिळत नाहीये. विशेष म्हणजे या केळीचे झाडं जे आहेत हे 16 रुपये प्रति झाड असं शेतकऱ्यांनी खरेदी केलेलं होतं. मात्र 3-4 महिन्यापासून हे झाडं मोठे केले, शेतकऱ्यांनी आपल्या पोटच्या पोरांनी मोठं केले आहेत, जेणेकरून या पिकाचं काहीतरी उत्पन्न येईल आणि त्यांना काहीतरी हातभार लागल. मात्र आपण या ठिकाणी बघू शकता की जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा सुद्धा पडलेल्या आहेत. यावरून लक्षात येईल की या ठिकाणी पाण्याची परिस्थिती कशी निर्माण झालेली आहे. आणि हे उभे जे केळीचे पीक जे झाडं आहेत ते शेतकरी कापत आहेत. आपल्यासोबत डोंगरकडा भागामध्ये या ठिकाणी काही शेतकरी आहेत. पिकाला 6 महिने झाले जोपासलेलं आहे. 16 रुपयाला एक बुड आणले, त्याला खत पाणी केले आतापर्यंत, त्याला पाणी द्यायला आतापर्यंत दिलं, विहिरीचं होतं, आता विहिरीचं पाणी संपलेलं आहे. आता त्याला फक्त खतून करण्याशिवाय आमच्याकडे काही पर्याय राहिला नाही. आणि जनावराला सुद्धा चारा नाही राहिला नाही आणि पाणी सुद्धा नाही प्यायला. आता दोयरी जाता एकदा लावायला पैसे गेले, आता काढायला पैसे चलेत, नंतर बियाला पण पैसे नाहीत. आता सोयाबीन आता हे तर काही झालंच नाही. आता गहू पेराय म्हणलं तर लोकांकडून घ्यायला लागतात पैसे, पाणी नाही पेरावतं. त्याच्यामुळे आता काहीच नाही, बसायचं घरी, फक्त शासनाचं पाहायचं शासन काय करते काय नाही. आणि इतरही जिल्ह्यातल्या आपल्याला महत्त्वाच्या बातम्या जाणून घ्यायच्यात, मात्र इथे आपण घेतोय एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपलं स्वागत. आता बातमी गडचिरोलीची. गडचिरोलीमध्ये एका PSIनं आपल्या पत्नीच्या केलेल्या खुनाचा तब्बल 10 महिन्यांनंतर उलगडा झालाय. अविनाश तागड हा PSI अहेरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होता. त्यानं एसिंथा या मुलीशी 2014 मध्ये लग्न केलं आणि तो अहेरीत पोलीस क्वार्टरमध्ये राहू लागला. पण ही गोष्ट त्यानं घरच्या लोकांपासून लपवून ठेवली होती आणि त्यानंतर काही दिवसांनी त्याच्या पालकांनी मुलगी पसंत करून त्याचं लग्न लावलं. त्यानंतर अविनाशचं बिंग फुटलं तर फेब्रुवारीमध्ये महिन्यात त्यानं एसिंथाची हत्या करून तिला जंगलात पुरलं. एसिंथाच्या घरच्या लोकांनी तक्रार केल्यानंतर अविनाशला अटक करण्यात आली. तर आज पोलिसांनी एसिंथाचा मृतदेह बाहेर काढून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवलेला आहे. कोल्हापुरात चंदगडमधील पोरेवाडी गावच्या नितीश पाटीलच्या ओमानमध्ये झालेल्या अपघाती मृत्यूनंतर त्याच्या वारसांना पाठवण्यात आलेला भरपाईचा चेक अखेर आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचलाय. मस्कत दूतावासामधून पाठवण्यात आला होता. 23 लाखांचा हा चेक 23,39,274 रुपयांचा हा धनादेश होता आणि आज तो या कार्यालयामध्ये पोहोचलेला आहे. तर हा धनादेश गहाळ झाल्यामुळे तब्बल 15 महिने तुकाराम पाटलांचा हा जगण्यासाठीचा संघर्ष सुरू होता आणि IBN लोकमतनं या बातमीचा पाठपुरावा केलेला होता. आमदार बच्चू कडू यांनी उस्मानाबादचे DYSP विशाल हिरे यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार घडलाय. उस्मानाबादमध्ये अपंगांच्या विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला होता. या मोर्चा दरम्यान उस्मानाबाद जिल्हा परिषदेमध्ये या मुख्य अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये शिरलेल्या आंदोलकांना बाहेर काढताना आमदार बच्चू कडू आणि DYSP विशाल हिरे यांच्यामध्ये हा वाद झाला. तर यावेळी प्रकार काल घडून अद्यापपर्यंत कुठलाच गुन्हा दाखल झालेला नाही. तुम्ही भांडण करायला वाद करायला गेला तू इथं 2% नोकरी भेटली तर शंभर लागा वाद करायला लागा. तू समजून सांगायला पाहिजे लोकांना का वाद करताय. अरे करायच्या भाषेत पैसे घेऊन लागला तू आहे बाबा तू काय माहिती आहे तुम्ही बाहेर येतोय.
बस करा तिकडे. शांत राहा, शांत राहा, शांत राहा. पैशांचा पाऊस पडणे याचा प्रत्यय आज धुळ्यातील नागरिकांना आलाय. एका रुपयांची नाणी बनवण्यासाठी लागणारं रॉ मटेरियल घेऊन एक ट्रक जात होता आणि त्या ट्रकला पकडण्यात आलंय. मात्र मुंबई आग्रा महामार्गावर नरडाणा गावाजवळ ट्रकला अपघात झाला. दरम्यान या प्रकरणानंतर नरडाणा पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचं गांभीर्य ओळखत वेळीच उपाययोजना केल्यानं महामार्गावर सांडलेली नाणी गोळा करून सुरक्षित ठेवण्यात आली. यानंतर महामार्ग सुरळीत झालाय. इतरही बातम्या आपल्याला जाणून घ्यायच्यात, मात्र इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर आपलं स्वागत. आता बातमी भुसावळची. महिलांना हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून भुसावळ इथल्या प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे महिला उद्योजक मेळावा आयोजित करण्यात आला. यात महिलांनी स्वतः तयार केलेली वेगवेगळ्या प्रकारची सौंदर्य प्रसाधनं ठेवण्यात आली. तर महिला उद्योजक मेळाव्यामध्ये शहरातल्या 63 महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे स्टॉल्स लावण्यात आले. यात सजावटीचं सामान, दिवाळी फरसाण, मसाले, खाद्यपदार्थ, शीतपेय, ज्वेलरी, कपडे, पर्स, आयुर्वेदिक हेल्थ प्रोडक्ट्सचाही समावेश आहे. जळगाव जामनेर मधल्या काही महिला उद्योजकांनीही याच्यामध्ये सहभाग नोंदवला. दिवाळीच्या 8-10 दिवसाआधी आम्ही स्टॉल आयोजित करत असतो. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हा आमच्या मंडळातर्फे केलेला एक उपक्रम आहे. या मंडळाच्या मार्फत हा आमचा 4थ्यांदा स्टॉल लागलेला आहे आणि या आमच्या प्रतिष्ठा महिला मंडळामध्ये आतापर्यंत आज 60 ते 65 महिलांनी आज इथे स्टॉल लावलेला आहे. बऱ्याच महिलांनी स्वतः बनवलेल्या वस्तू इथे विक्रीसाठी आयोजित केले स्टॉल लावलेले आहेत. आणि या बातमीनंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पहा फक्त IBN.